2022 मध्ये हा जो कन्व्हर्जन राऊंड का लावण्यात आला हे सुद्धा आपण पाहूया. सिलेक्शन तर पाहूच या, सूचना सुद्धा पाहूया, पण त्यासोबत अजून टेट 2022 चे कोणते राऊंड प्रस्तावित आहेत, कोणते राऊंड होऊ शकतात, कोणत्या राऊंडसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, यावरती विस्तृत असा व्हिडिओ आहे. जे 2022च्या भरतीमधील वेटिंग मधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा आय ओपनर आणि अर्थातच सुखदायक व्हिडिओ नक्की होऊ शकतो. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू माने शिक्षकांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण या युट्यूब परिवाराकडे जरी पाहत असलो तरी सुद्धा वर्षानुवर्षे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या हक्काच्या जागा त्यांना मिळाल्याच पाहिजे. अर्थातच त्यामुळे याच्यामध्ये कोणतंही दुमत नसावं, कारण वय वाढतंय, वेळ वाढत जातं आणि भरतीचं मेरिट वाढत जातं आणि वेळ किती लागेल माहित नाही, त्यामुळे वेळीच आपण सावध व्हायला हवं. चला तर मित्रांनो, जे नवीन सूचना आलेल्या आहेत त्या आपण पाहूयात पोर्टलद्वारे. मित्रांनो, पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंटच्या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला टीचर्स रिक्रुटमेंट 2022चा टॅब दिसतो. तिथे गेल्यावरती तुम्हाला इथं काही न्यूज बुलेटिन पाहायला मिळणार आहेत आणि तिथं मात्र उमेदवारांसाठी नवीन सूचना आलेल्या आहेत. आता मित्रांनो, हे लक्षात घ्या की जो पहिला राऊंड लागला होता 14 ऑगस्ट रोजी जो राऊंड लागला होता तो पुन्हा लावण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांनी या राऊंडमध्ये या सूचना न्यूज बुलेटिन मध्ये सांगितलेलं आहे. तर त्यांनी का करावा लागला, त्यांनी याच्याबद्दल सांगितलेलं आहे की पहिल्यांदा जे मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीची म्हणजे अर्थातच कन्व्हर्जन राऊंड आणि हा जो कन्व्हर्जन राऊंड आहे तो दुसऱ्या टप्प्याचा विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागला होता, त्याचा हा कन्व्हर्जन राऊंड आहे. हे प्रथमतः क्लिअर करायचं, कारण बऱ्यापैकी उमेदवारांमध्ये कन्फ्युजन आहे. तर त्याच्यावरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका आढळण्यात आलेल्या आहेत. तर त्या कोणत्या? तर त्यांनी सांगितलेलं आहे की गुणपत्रक उमेदवारांची काहींना गुण होते तरी सुद्धा गुणवत्ता असूनही त्यांची सिलेक्शन झालं नाही असे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले. त्या संदर्भात मेल सुद्धा करण्यात आले होते आणि याबाबतची पडताळणी शालेय शिक्षण विभागानं केली आहे आणि गुणवत्ता यादी ऑनलाईन तयार केल्यामुळे काही उमेदवारांना किंवा तांत्रिक कारण यांनी दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचा समावेश होऊ शकला नाही. त्याचमुळे सबब चौथ्या नंबरचा मुद्दा पाहूया. 14/8/2025 रोजी प्रसिद्ध झालेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी रद्द करण्यात आलेली आहे आणि आज 18/8/2025 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित व्यवस्थापनाशी संपर्क साधायचा आहे. त्यामुळे जे तुम्ही वाट पाहता ते तुम्ही एकदा स्वतः लॉग इन करून पहा. त्याचबरोबर तुम्हाला या संदर्भात टेक्स्ट मेसेज सुद्धा येईल आणि ज्या सूचना आहेत 14/8/2025 रोजी पवित्र पोर्टल प्रसिद्ध झाल्या इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, खूप चांगलं आहे, कारण ज्यांना गुणवत्ता आहे त्यांना संधी अर्थातच मिळायला हवी. आणि पाहतोय उमेदवारांसाठी ज्या सूचना आहेत त्या तुम्ही पाहिल्या असतील किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व सूचना पाहायला भेटतील. त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने काही उमेदवारांना जे जागा कशा केलेल्या आहेत त्याच्याबद्दलचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कसा विचार केलेला आहे. माध्यम, अध्यापनाचा गट, अध्यापनाचे विषय, शिक्षक अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे काही मिळालेले गुण आहेत, लॉक केलेले प्राधान्यक्रम, या सर्वांचा विचार करूनच हा कन्व्हर्जन राऊंड लावण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुमचा जर या कन्व्हर्जन राऊंड मध्ये नंबर लागला असेल तर मात्र कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि नसेल लागला तर अजूनही तुमच्यासाठी अजून कोणते राऊंड आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शिक्षकांच्या अर्थातच प्रश्न आपण नेहमी उचलायला हवेत आणि उचलत असतो आणि त्याचे तुम्ही रिझल्ट सुद्धा पाहतात. मित्रांनो, रिकन्व्हर्जन राऊंड लागला आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये माजी सैनिकच्या राऊंडचा प्रस्ताव हा आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात गेलेला आहे असं आपल्याकडे म्हणजे सूचना आपण म्हणणार नाहीये, माहिती मिळालेली आहे. परंतु त्यासाठी पुन्हा एकदा मंत्रालयातला फॉलोअप तितकाच महत्वाचा ठरतो, कारण माजी सैनिकचा राऊंड आहे तो 2017चा अजून बाकी आहे, 2022चा बाकी आहे आणि तो लावल्याशिवाय अगदी 2017चा टॅब सुद्धा तुम्ही पोर्टलवरती पाहत असालच. पहा, तुम्ही इथं टॅब पाहताय, तो माजी सैनिकचा जो 10%चा राऊंड आहे तो 2017चा लावल्याशिवाय तो टॅब बंद करता येणार नाही. ऑथेंटिक आणि लिगली मॅटर्स त्याच्यामध्ये ते गोष्टी अडकत राहतील आणि मित्रांनो, म्हणूनच तो टॅब अजूनही बंद झालेला नाही. वास्तविक पाहता आपण 2017च्या भरतीबद्दल जेव्हा फॉलोअप घेतो तेव्हा असं सांगितलं जातं की भरती संपलेली आहे, परंतु नाही, 2017चा सुद्धा माजी सैनिकचा राऊंड अजून पेंडिंग आहे. अर्थातच 2022च्या माजी सैनिकच्या राऊंडसाठी मंत्रालयामध्ये सध्या प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे असं आपल्या कानावरती आलेलं आहे आणि मित्रांनो, यांच्या हक्काच्या जागा आहेत त्यांना त्या मिळायलाच हव्यात आणि त्याच भरतीमध्ये त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी कोणी जास्त याच्यामध्ये असं विचार करू नये की आता इथं जागा जातात मग आम्हाला येणार नाहीत. मित्रांनो, असं अजिबात सुद्धा नाही. प्रत्येकाच्या हक्काची भाकरी त्याला मिळालीच पाहिजे.
त्याचबरोबर मित्रांनो, आता पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट 2022 रोजी जी परीक्षा झालेली आहे, त्याच्यामध्ये अजून कोणकोणते राऊंड बाकी आहे? तर मित्रांनो, त्याच्यामध्ये अजून राऊंड बाकी आहे कन्व्हर्टेड राऊंड, जो उर्दू माध्यमाचा येणाऱ्या काळामध्ये होणारा तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर माजी सैनिक राऊंड. मग बरेच उमेदवार मला मेसेज थ्रू काही ईमेल थ्रू विचारत आहेत, की मॅडम उर्दू माध्यमच्या राऊंडचं काय? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. रिक्त अपात्र गैरहजर राऊंडचं काय? तो लागेल का? तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, तो जो रिक्त अपात्र गैरहजर राऊंड आहे दुसऱ्या टप्प्याचा, तो सुद्धा लागायला हवा. आता म्हणजे तो जर लागला नाही तर काय? तर तो जर लागला नाही तर अर्थातच काही केसेस पडतील आणि मला असं वाटतं तसं व्हायला नको, कारण बरेच उमेदवार हे मुलाखतीसाठी, त्याचबरोबर विदाऊट मुलाखतीसाठी 2 दुसऱ्या टप्प्याचे राऊंड लागलेले आहेत, त्याच्यामध्ये गेले नाहीत. जवळपास 40% जागा ह्या गैरहजर उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या आहेत आणि जे उमेदवार शिक्षक भरतीची आस पाहून होते, एक बिंदू एक भरती नसल्यामुळे तेच उमेदवार येऊन टप्प्यामध्ये उमेदवारांचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांची सुटका व्हायची असेल आणि जे ऍक्च्युली गुणवंत आहेत आणि ज्यांना रेसमध्ये आहेत, जे डिझर्व करतात सध्याच्या परिस्थितीमध्ये, त्यांना मात्र तिथं संधी मिळाली पाहिजे. मित्रांनो, रिक्त अपात्र गैरहजर हा राऊंड सध्या शालेय शिक्षण विभाग लावण्याच्या मनस्थितीत नाहीये. जसं कन्व्हर्जन राऊंड लावण्याच्या मनस्थितीत नव्हतं तसंच नाहीये, परंतु त्यांना लावावा लागेल 2022चा, हे मात्र तितकंच खरं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती टेट 2022 दुसरा टप्पा, कन्व्हर्टेड राऊंड, माजी सैनिकचा राऊंड, त्याचबरोबर आपण येणाऱ्या काळामध्ये पाहाल की रिक्त अपात्र गैरहजर राऊंड आणि अर्थातच हे सर्व राऊंड विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू, हे दोन्ही राऊंड तुम्ही लक्षात ठेवा. एकामध्ये आपण बोलून चालणार नाहीये. पहिला जेव्हा टप्पा झाला होता तेव्हा मात्र रिक्त अपात्र गैरहजर राऊंड हा दुसरा टप्पा म्हणून लावण्यात आला होता, परंतु आता हे दोन्ही राऊंड लागणं शक्य आहे. आता जरी कन्व्हर्जन राऊंड लागला असला तरी तो विदाऊट इंटरव्ह्यूच्या याच्यानुसार त्या जागा कन्वर्ट केलेल्या आहे. अजून विथ इंटरव्ह्यूच्या जवळपास 4,000-4,500 जागा आल्या होत्या, त्याचाही कन्व्हर्जन राऊंड बाकी असणार आहे. त्यामुळे 2022ची भरती मित्रांनो अजूनही बाकी आहे. त्याच्यासाठी जर खरंच फॉलोअप घेतला तर ही भरती होऊ शकते, कारण जर वेळ गेला तर मात्र काही हातात राहत नाही. 2017च्या भरतीसाठी कोणी तितकासा प्रयत्न केला नाही. त्यामुळे तुम्ही पाहताय की त्या उमेदवारांची खरंच म्हणजे ते विसरून गेलेले आहेत की त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांच्या लक्षात आहे त्यांच्या वेदना म्हणजे अतोनात आहेत की 8 वर्ष झालं शिक्षक भरतीची वाट पाहून सुद्धा अजूनही त्यांचा नंबर लागलेला नाहीये. त्यामुळे मित्रांनो, तसं 2022च्या भरतीमध्ये होत नाही. तुम्ही पाहत असाल, अभिमान नाही, स्वाभिमान नाही, परंतु एक एक माणुसकी म्हणून सांगावंसं वाटतं की हे राऊंड होण्यासाठी आम्ही स्वतः आपल्या युनिटीच्या माध्यमातून तर प्रयत्न करूच. तुमच्या सर्वांची साथ आहे. 2017च्या भरतीमध्ये मी स्वतः फक्त एक कॅन्डिडेट होते. मला याच्यासाठी लढावं लागतं इतकं सुद्धा माहित नव्हतं. आता 2022च्या भरतीपासून आपण शिक्षक भरतीमध्ये सक्रिय आहोत आणि प्रत्येक प्रोसेस कशी वेल नीट चाललेली आहे. तुम्ही स्वतः पाहत आहात, रिझल्ट आहे आणि तुम्ही मान्य करा नाही तर नाही करा, परंतु इतिहास आपला सांगतोय आणि या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही जर स्क्रोल करून पाहिले तर तुम्ही त्याचे सुद्धा साक्षीदार तुम्ही सुद्धा असाल. तर मित्रांनो, हे राऊंड लागले पाहिजेत असंही आपलं मत आहे, कारण या हक्काच्या जागा 2025च्या शिक्षक भरतीसाठी जाणार नाहीयेत. तेव्हा मात्र पुन्हा संचमान्यता होणार आहे आणि सप्टेंबरच्या संचमान्यतेनुसार 2025ची शिक्षक भरतीची जागा येतील. पोर्टलवरती व्यवस्थापनाला जागा अपलोड करण्यासाठी जातील, परंतु या हक्काच्या जागा यांना मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण सुद्धा सक्रिय असायला हवं, कारण जे उमेदवार 1-2 मार्कासाठी राहिले तिथं त्यांना संधी मिळू शकते, कारण शिक्षक भरतीसाठी इतकी वाट पाहावी लागते. आणि एजचा विषय येतो मित्रांनो, आता लक्षात घ्या, 2025 मध्ये असे किती उमेदवार असतील ते नोटिफिकेशन देताना ते एलिजिबल होते, परंतु आता ते बाद झालेले आहेत. परंतु सरळ सेवेच्या कितीतरी भरती आहेत की तिथं कोविडचं आरक्षण दिलं जातं, परंतु इथं दिलं जात नाही. किती मुद्दे आहेत भरतीसाठी काम करण्याचे. 2017च्या भरतीमध्ये एकतर उशीर झाला, 8 वर्ष होऊन गेली, परंतु 2022च्या भरतीमध्ये टप्प्यामध्ये कार्यक्रम करण्यात आला. 10% जागा कपात करण्यामुळे आता मला कितीतरी उमेदवार फोन करून सांगतात की मॅडम, आम्ही जास्त मार्क्स असताना, म्हणजे आम्हाला 135 मार्क्स असताना आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात लागलो आणि ते सुद्धा 1 ते 5 साठी आम्ही लागलो आणि आमच्यापेक्षा कितीतरी कमी मार्क्स असताना, 115, 120 मार्क्स असताना सुद्धा, म्हणजे आमच्यापेक्षा वरच्या वर्गासाठी, म्हणजे काही उमेदवार 1 ते 5 साठी सुद्धा पात्र आहेत, 8 ते 9 साठी सुद्धा पात्र आहेत आणि अर्थात 11-12 साठी सुद्धा पात्र आहेत. वरच्या वर्गासाठी कमी मार्क्सचे असताना सुद्धा आमच्या जिल्ह्यात, त्यांच्या जवळच्या जिल्ह्यात लागलेले आहेत. ही असली कसली भरती? मित्रांनो, या भरतीने बरेच लोकांचं नुकसान, 55चा निर्णय असेल, बरेच लोक ट्रोल करत असतात, परंतु खरी वास्तविकता आहे, जे चूक आहे ते चूकच आहे, परंतु आता तो पायंडा पडलेला आहे, त्याच्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीयेत. अशा बऱ्याच गोष्टी असतील की त्याच्यामध्ये जे रेक्टिफाय करणं गरजेचं होतं. वेटिंग लिस्ट गरजेची होती, परंतु वेटिंग लिस्ट जरी नसेल तर रिक्त अपात्र गैरहजर राऊंड हा 2022च्या भरतीचा सुद्धा लागला पाहिजे आणि मित्रांनो, जर प्रयत्न केला तर हा राऊंड लागू शकतो. बरेचसे मेसेज, बरेचसे ईमेल, बरेचसे कमेंट्स मिळत आहेत, परंतु मला एकच वाटतं की तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण त्यावेळेस सुद्धा 2,18,000 उमेदवार होते आणि आता सुद्धा या
भरतीमध्ये सुद्धा 2,11,000 जवळपास उमेदवार आहेत, तेवढीच उमेदवारांची संख्या आहे. तेच उमेदवार पुन्हा येण्याची शक्यता आहे टेट 2025च्या भरतीमध्ये. परंतु जर 2022च्या भरतीमध्येच ते लागले तर पुढच्या भरतीमध्ये जी उमेदवारांची रेलचेल आहे, संख्या आहे, ती नक्कीच कमी होईल. त्याचमुळे आता रिकन्व्हर्जन राऊंड लागला आहे, त्यासाठी ज्यांचा नंबर लागला असेल त्यांच्यासाठी मनापासून अभिनंदन आणि खरं तुमच्या पेशन्ससाठी आभार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे, डायरेक्शन दिल्याप्रमाणे शालेय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. गुणवत्ता यादी कशी चुकीची लागलेली आहे, गुणवत्ता असून उमेदवार कसे मुकलेले आहेत आणि आता त्यांना मात्र इथं न्याय मिळतोय. खूप समाधान वाटतंय की फायनली जे डिझर्व करतात त्यांना आता इथं मात्र संधी मिळत आहे. आणि पुढं काय तर मित्रांनो, पुढं येणाऱ्या राऊंडसाठी 2022च्या भरतीसाठी सुद्धा आपण लढावं लागणार आहेत आणि आपण त्यासाठी लढूयात. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या हक्काच्या जागा आहेत मित्रांनो, कोणी कोणाच्या हक्काचं ओढून घेऊ नका. आणि 2025ची भरती कंप्लीट वेगळी असणार आहे, त्याच्यासाठी वेगळ्या नियमांसाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला हवेत. एक बिंदू एक भरतीसाठी जेव्हा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न होणार आहे, तुम्ही अधिवेशनामध्ये सुद्धा पाहिलं असेल, त्यावेळेस मात्र ज्या उमेदवार आहेत त्याच्यावरती कोणावरती अन्याय होऊ नये, टप्प्यामध्ये कार्यक्रम नको, वेटिंग लिस्ट पाहिजे, या अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला लढायचं आहे. तिथे सुद्धा कन्व्हर्टेड राऊंड हवा आहे, याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि आपण यासाठी लढत राहूच. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सुद्धा आपण लढत आहोत आणि अर्थातच लढायला हवं. तुमच्या कोणत्याही या संदर्भातल्या माहिती असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, कारण महत्त्वाचं आहे की प्रत्येकाची एक नोकरी आणि ती हक्काची आणि शासनाची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय होऊन पाठिंबा प्रत्येकाला द्यायला हवा. साथ दिली तर नक्कीच तुम्ही शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये न्याय मिळणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. याबद्दलचे पुढचे अपडेट्स मंत्रालयातील फॉलोअप असेल किंवा आयुक्त कार्यालयातील फॉलोअप असेल तो तुम्हाला या आपल्या यूट्यूब परिवाराच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्हाला नक्की कळेलच. सो स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.